नमस्कार. एका साध्या पडणाऱ्या सफरचंदापासून ते अफाट अंतराळातील ग्रहांच्या गतीपर्यंत या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी एकच अदृश्य शक्ती आहे आणि ती म्हणजे गुरुत्वाकर्षण. इयत्ता 10वीच्या विज्ञानात आपण याबद्दल वाचतोच, पण आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण या वैश्विक रहस्याचा हा प्रवास अगदी सोप्या आणि रंजक भाषेत उलगडून बघणार आहोत. आजच्या आपल्या प्रवासाचे मुख्य टप्पे असे असतील: आधी सफरचंद ते अंतराळ हा प्रवास, मग ग्रहांच्या गतीचे नियम, त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आणि शेवटी मुक्त पतन आणि मुक्तिवेग. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला भाग आहे सफरचंद ते अंतराळ. आता बघा, सफरचंद झाडावरून नेहमी सरळ खालीच पडतं. हे तर आपण रोजच पाहतो. पण मग इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे चंद्र पृथ्वीवर का पडत नाही? एका बाजूला पृथ्वीकडे थेट खेचली जाणारी वस्तू आणि दुसऱ्या बाजूला मात्र सतत एकाच कक्षेत फिरणारा चंद्र. हा विरोधाभास खरोखरच अचंबित करणारा नाहीये का? आणि अगदी हेच कोडं सोडवताना सर आयझॅक न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पडणाऱ्या सफरचंदाचा विचार करताना न्यूटन यांनी एक अत्यंत धाडसी आणि तार्किक विचार केला. त्यांना वाटलं, जे आकर्षण बल सफरचंदाला जमिनीकडे खेचतंय, नक्कीच तेच बल पृथ्वीपासून हजारो मैल दूर असलेल्या चंद्रावरही कार्य करत असलं पाहिजे. मग चंद्र खाली का पडत नाही? तर याचं उत्तर दडले अभिकेंद्री बल म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्समध्ये. हे समजायला एक साधं उदाहरण घेऊ. समजा आपण एका दोरीला दगड बांधून तो गोलगोल फिरवला. जोपर्यंत दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण त्या दगडाला केंद्राकडे खेचून धरलेलं असतं. दोरी अचानक सोडली की तो आत ओढणारा ताण नाहीसा होतो आणि दगड सरळ रेषेत फेकला जातो. चंद्राच्या बाबतीत सांगायचं तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल हेच ती अदृश्य दोरी किंवा अभिकेंद्री बल म्हणून काम करत असतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, ग्रहांच्या गतीचे नियम. योहानस केप्लर या शास्त्रज्ञाने प्राचीन काळापासून उपलब्ध असलेल्या खगोलीय माहितीचा खूप बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या लक्षात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आली. ती म्हणजे ग्रहांच्या कक्षा या परिपूर्ण वर्तुळाकार नसून त्या लंबवर्तुळाकार म्हणजेच एलिप्टिकल असतात. आणि नुसत्याच नसतात, तर त्या विशिष्ट गणितीय नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. केप्लर यांनी मांडलेले हे 3 नियम खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. पहिला नियम कक्षेच्या आकाराबद्दल सांगतो की ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य त्याच्या एका नाभीवर असतो. दुसरा नियम वेगाविषयी आहे, म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा समान वेळेत समान क्षेत्रफळ व्यापते. आणि तिसरा नियम हा आवर्तकाळ आणि अंतराचा गणितीय संबंध जोडतो. आता हे नियम अगदी अचूक होते, पण गंमत बघा, ग्रह नेमके असे का फिरतात ह्यामागचं मुख्य कारण मात्र तेव्हा खुद्द केप्लर यांनाही माहीत नव्हतं. आणि इथेच येतो आपला तिसरा भाग, गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत. केप्लरचे नियम आणि न्यूटनचे सफरचंद यांना एकत्र जोडणारा हाच तो महान दुवा आहे. न्यूटनने केप्लरच्या निष्कर्षांचा आधार घेतला आणि चक्क एक वैश्विक सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील केवळ मोठे ग्रहच नाहीत, तर कोणतीही 2 वस्तुमानं असणाऱ्या वस्तू एकमेकांना एका ठराविक बलाने सतत स्वतःकडे आकर्षित करत असतात. आता हे सूत्र बघा, दिसायला जरी साधं वाटलं तरी ते प्रचंड प्रभावी आहे. F म्हणजे गुरुत्वीय बल. वस्तूंचं वस्तुमान जेवढं जास्त, तेवढी त्यांची एकमेकांकडे असणारी ओढ जास्त असते. पण यात खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे अंतराचा वर्ग. याचा अर्थ असा की जर 2 वस्तूंमधलं अंतर आपण दुप्पट केलं, तर हे बल चक्क 4 पटींनी कमी होतं. म्हणजे विचार करा, अंतर थोडं जरी वाढलं तरी गुरुत्वाकर्षणाची ताकद अतिशय वेगाने क्षीण होते. यानंतर आपण पाहणार आहोत आपला चौथा भाग, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणजेच जीची किंमत उंचीनुसार कशी बदलते हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हे मूल्य साधारण 9.81 असतं. पण यात सर्वात आश्चर्याची गोष्ट कुठली माहितीये? ती म्हणजे 400 किलोमीटरवर असणाऱ्या अंतराळ स्थानकावर गुरुत्वाकर्षण 0 नसतं. तिथे ते 8.7 इतकं असतं. मग तुम्हाला वाटेल की अंतराळवीर तिथे तरंगतात का? तर त्याचं कारण म्हणजे ते सतत पृथ्वीभोवती मुक्त पतनाच्या म्हणजेच फ्री फॉलच्या अवस्थेत असतात. मात्र 35,700 किलोमीटरवरील उपग्रहाजवळ हे बल अवघं 0.225 इतकंच उरतं.
इथे आणखी एक मोठा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. आपण अनेकदा वस्तुमान आणि वजन या दोन्ही गोष्टी एकच मानतो, पण तसं नाहीये. वस्तुमान म्हणजेच मॅस. हे वस्तूमधील द्रव्याचं प्रमाण असतं, जे तुम्ही विश्वात कुठेही गेलात तरी अजिबात बदलत नाही. पण वजन म्हणजे त्या वस्तूवर प्रयुक्त होणारं गुरुत्वीय बल. चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे तिथे तुमचं वजन पृथ्वीवरील वजनाच्या केवळ 1/6 भरेल. पण तुमचं वस्तुमान मात्र नक्कीच तेवढंच राहील. चला आता आपण शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे वळूया, मुक्तपतन आणि मुक्तिवेग. मुक्तपतन ऐकायला थोडं तांत्रिक वाटतं ना? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी वस्तू केवळ आणि केवळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खाली पडत असते तेव्हा त्याला आपण मुक्तपतन किंवा फ्री फॉल असं म्हणतो. पण खऱ्या अर्थाने हे फक्त निर्वात पोकळीतच म्हणजेच व्हॅक्यूममध्येच शक्य आहे, जिथे हवेचा कसलाही अडथळा नसतो. आता जरा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विचार करून बघूया. एखादी वस्तू वर फेकली की गुरुत्वाकर्षण तिला पुन्हा खाली खेचतं. तुम्ही तिला जितक्या जास्त वेगाने फेकाल तितकी ती जास्त उंचावर जाईल. पण जर हा सुरुवातीचा वेग आपण एका विशिष्ट प्रचंड मर्यादेपर्यंत वाढवला तर काय होईल? तर ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर कायमची मात करेल आणि परत कधीही खाली पडणार नाही. आणि याच वेगाला मुक्तिवेग किंवा एस्केप वेलॉसिटी असं म्हणतात. ऊर्जेच्या अक्षय्यतेच्या सिद्धांतावरून मिळवलेलं हे तेच गणितीय उंबरठ्याचं मूल्य आहे, जे पार केल्याशिवाय कोणतंही रॉकेट किंवा अंतराळयान पृथ्वीची कक्षा ओलांडून इतर ग्रहांकडे झेप घेऊ शकत नाही. पृथ्वीसाठी हा वेग तब्बल 11.2 किलोमीटर प्रति सेकंड इतका प्रचंड आहे. एका सेकंदात 11 किलोमीटर. विचार करा. तर आज आपण अगदी झाडावरून पडणाऱ्या सफरचंदापासून ते रॉकेटच्या मुक्तिवेगापर्यंतचा एक अद्भुत प्रवास पाहिला. जाता जाता एक विचार नक्की करा. जर हे वैश्विक नियम आणि गणिते आपण इतक्या अचूकपणे मांडली आहेत, तर या ज्ञानाच्या आधारावर भविष्यात मानव या अथांग ब्रह्मांडात आणखी किती दूरपर्यंत मजल मारू शकेल? निसर्गाच्या या एका नियमाने आपल्यासाठी खऱ्या अर्थाने विश्वाची दारे खुली केली आहेत. यावर विचार करत रहा आणि अशाच रंजक माहितीसह पुन्हा भेटूया.